माझं नाव रुतेश संजय जोंधळे, राहणार धानोरा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. माझ्या वडिलांचे नाव संजय केरबाजी जोंधळे. यांनी दिनांक 27/3/2026 रोजी कामाला निघालेले होते. तसंच त्यांना कॉल केलेला होता की बाबा तुम्हाला काम आलेलं आहे आणि तुम्हाला त्या शेताकडे जावं लागेल. मग त्याच्या हिशोबानं माझे वडील 3 वाजता तिथनं धानोरमधनं निघाले. तिथून तुमचे वडील नेमकं काय काम करत होते? त्याच्या कामाचा उल्लेख सांगा ना. काय काम करत होते? ट्रॅक्टरचं व्यवसाय. ट्रॅक्टरचा हां, म्हणजे ट्रॅक्टर तुमचं स्वतःचं होतं? ट्रॅक्टर आहे आमचं. बरं. मग त्या ट्रॅक्टरचा आम्ही व्यवसाय करत असताना असं कोणी सांगितलं तरी आम्ही तिकडं कामाकडे जातो. हं. त्याच्या हिशोबाने यांनी सांगितलेलं होतं की इकडे काम आहे, त्या कामाकडे तुम्ही जाऊन काम करून यावे. तर त्याच्या हिशोबानं माझे वडील तिथं कामाकडे निघालेले होते. 3 वाजता इथनं निघून गेले घरापासून. मग त्याच्यानंतरनं आम्हाला काय त्यांचा काय फोन वगैरे काय आलेला नाही. मग नंतरनं प्लस ज्या माणसाने तिकडं धाडलेले होते, यांनी तिकडं ज्या शेतमालकाकडे धाडले होते त्यांचाच फोन आला मला रात्री 9 वाजता की बाबा तू घराकडे ये. मग 9 वाजता मी तेवढं काय त्यांची गोष्ट मनावर घेतली नाही. मग त्याच्यानंतरनं परत मला 10:30 वाजता कॉल आला त्यांचा किंवा तू घराकडे तुझ्याकडे काम आहे जरा. मग मी 10:30 वाजता तिथनं निघालो. तिथनं 10:30 वाजता निघाल्यानंतरनं मी माझ्या गावात आलो. मी माझ्या गावात आल्यानंतरनं माझ्या चुलत्यानं मला सांगितले की बाबा वडिलांचं ट्रॅक्टर तिकडं पलटी झालेलं आहे आणि तिकडं तुला जायचे आणि आपल्याला जायचे तिकडं चला. मग त्याच्या हिशोबानं आम्ही तिकडं परत निघालो. मग परत तिथं मी गेल्यानंतर मी परत तुम्ही कुठं तर त्याने मला लाईव्ह लोकेशन व्हॉट्सअपवरती माझ्या टाकलेलं आहे. 11:27 त्याने लाईव्ह लोकेशन टाकलं. ते लाईव्ह लोकेशन मी चालू करून त्या ठिकाणी गेलो. मग त्या ठिकाणी गेल्यानंतरनं मला काही गोष्टी अशा समजल्या की बा हा अपघात झालेला नाही, हा काहीतरी मारण्याचं मला तिथं दिसून आलं. मग त्याच्यानंतरनं मी पोलीसवाल्यांना बोललो की बा इथनं तुम्ही बॉडी उचलायची नाही. पोलीसवाले म्हणले की आम्हाला इथून बॉडी तुम्हाला तर उचलावं लागेल. बॉडी उचलल्यानंतरनं तुमची परत नंतरनं पण केस चालू शकते असं पोलीसवाल्यांनी आम्हाला किनगाव चौकीच्या पोलीसवाल्यांना आम्हाला बोललं. त्याच्यानंतरनं आम्ही तिथनं बॉडी उचलली. तिथून बॉडी उचलून आम्ही इकडं किनगावच्या हॉस्पिटलमध्ये आणले. मग किनगावच्या हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतरनं मी काय पोलीसवाल्यांना बोललो तरी पण चिडपार तुम्ही काय करायची नाही म्हणलं. तुम्ही पहिलं ज्याच्या रानात धाडलं होतं त्यानं आणि ज्या माणसाच्या वावरात गेलता त्या दोघांना पण इथं जागेवरती बोलून घ्या की बाबा संघ कोण होतं रात्री. ट्रॅक्टर आता चालवताना आम्हाला तुमचं रान माहीत नाही ना काय नाही. आम्ही फक्त तुमच्या म्हणण्यावरती तिथे गेलता. शेतकरी म्हणा नाही त्याचा भाऊ म्हणा नाही शेतकऱ्याचा कोणतरी संघ असेल ना त्या रात्री त्या टायमाला. काही एकटे थोडीच राहणार आहे तिथं. रान माहिती नाही काय नाही कोणतरी असणार आहे संघ. मग शेतमालकाला आम्ही पोलीसवाल्याला बोलायला लावलं. ती पण शेतकरी पण नाही आला तिथं. त्याच्यानंतर आम्हाला असं डाऊट येते किंवा ज्या माणसाने यांनीच असा घात केलेला आहे असं आम्हाला तिथं दिसून येते. काय मागणी आहे? आमची मागणी आहे की बा आम्हाला न्याय भेटावा. आम्ही किनगाव पोलीस चौकीला कालच्या तारखेत गेलतो. 29 तारखेला आम्ही तिथं किनगाव पोलीस चौकीला गेलतो अर्ज घेऊन. आमचा अर्ज किनगावच्या पोलीस चौकीने अर्ज आमचा घेतला नाही की त्याने काय म्हणले की तुम्ही काय गोष्टी बोलण्याचा उल्लेख केलेल्या आहेत त्याच्या हिशोबाने आमचं काम चालू आहे. आम्ही तुम्हाला 2-3 दिवसात सांगू. जोपर्यंत तुमचा जी रिपोर्ट ह्याचा PM रिपोर्ट जी आहे ती PM रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला अर्ज घेऊ शकत नाही. PM रिपोर्ट आल्यानंतरनं तुम्हाला PM रिपोर्ट देऊ आम्ही आणि नंतर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करू शकता. ही गोष्ट किनगावच्या पोलीस चौकीने बोललेली आहे. मी विनायक जोंधळे. माझा भाऊ ट्रॅक्टर घेऊन गेलता आणि कोळवाडीला गेला. 3, 3:30, 4च्या दरम्यान गेला कोळवाडीला आणि संध्याकाळी 12च्या सुमारामध्ये आम्हाला ट्रॅक्टर उलटलं म्हणून निरोप लागला. आम्ही तिथं गेला कुठं झालं काय झालं म्हणून बघायला गेलो तर ट्रॅक्टर एकीकड आणि प्रेत एकीकड, मोबाईल एकीकड. मला हे ट्रॅक्टर ॲक्सिडेंट झालेला काही वाण नाही. जर झाला असता तर ट्रॅक्टर खाली पडलेला दिसत होता. हे रोडवर मारून टाकल्यासारखं कसं वाटायला असं आम्हाला संशय वाटायला आहे. काय मागणी आहे? आम्हाला न्याय मिळावा. आमच्या भावा एवढं कुणीच माणुसकीचं नव्हतं. एवढा चांगला होता, कुणाच्याच डोळ्यात यासारखा नव्हता. पण कामाला बोलून असा घात कसा काढला म्हणून आम्हाला त्याचा जीवालाही ध्यास लागलाय. त्यानं कुणासंग भांडण करीत नव्हता, कुणाच्या संग काहीच करीत नव्हता. माणसं कोणते भाऊ जिकडे तिकडे कामाला गेल्यावर त्याला कामाला लावलंय, बोलिवलंय. मारलेला टाइम टेबल काही सांगितलं नाही. ज्यावेळेस 12च्या 12:30च्या पुढून सगळ्या गणागोताला कळाले की ट्रॅक्टर खाली गेला आणि टायरवरून गेला. म्हणून आम्ही घरी शांत बसलो.
टायर खाली गेला म्हणून. तिथं जाऊन बघितलं तर काहीच नाही. 3 इकडं मोबाईल सारा फोडून टाकलाय.